करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील भालेवाडी इथे लोकसहभागातून आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधाऱ्याच्या बांधकाम उपक्रमाची सुरुवात। अकोल्यात विटेक्स विदर्भ उद्योग व व्यापार प्रदर्शन 2026चा गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते शुभारंभ। राज्यात सर्वदूर उद्योग वाढीसाठी शासनाचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन। जालना शहरातील वीर सावरकर चौक इथे आयोजित स्वच्छता मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेच्या आयुक्त आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न। चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील नवरगाव इथे भारतीय शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्कृती दर्शन शोभायात्रा संपन्न। 4000 विद्यार्थ्यांनी घेतला उत्साही सहभाग। नागपुरातील जिल्हा नियोजन भवन इथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न। कोल्हापुरात गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनुदान योजनेच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। आणि सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मिळाली परवानगी। विमानतळावरील पार्किंगची क्षमताही 3 वरून 6 वर वाढवली। माघ मधल्या पौष पौर्णिमेनिमित्त